नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आज आपण पाहणार आहोत मोबाईल मधल्या सगळ्यात लोकप्रिय व्हिडिओ एडिटिंग ॲप यापैकी एक काइनमास्टर. या ट्युटोरियल मध्ये आपण बेसिक पासून तर ॲडव्हान्स एडिटिंग पर्यंत सगळे एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता सुरू करूया. चला तर मोबाईल स्क्रीनवर सर्वात आधी काइनमास्टर ॲप ओपन करा. त्याच्यानंतर नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी क्रिएट न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा. इथे तुम्हाला रिसिव्ह विचारेल. यूट्यूबसाठी 16.9 सिलेक्ट करायच्या. तुम्हाला रील्स बनवायचे असेल, शॉर्ट बनवायचे असेल तर त्यासाठी 9.16 यूज करू शकता तुम्ही. चला तर आपण 16.9 क्लिक करूया. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जो पण व्हिडिओ एडिट करायचा असेल किंवा फोटो एडिट करायचे असेल तो इथं आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथं मी व्हिडिओ सिलेक्ट करून घेतोय. सिलेक्ट केल्यानंतर असे करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, सर्व टूल्स म्हणजे ट्रिम, स्प्लिट, डिलीट आणि डुप्लिकेट याचा वापर करून तुम्ही क्लिप्स कट करू शकता, अनवॉन्टेड भाग काढू शकता किंवा कॉपी करू शकता. तर मी इथून जो आपला व्हिडिओमधला जो भाग आपल्याला डिलीट करायचा आहे तो आपण इथे डिलीट करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आपल्याला इथून हा भाग आपल्याला डिलीट करायचा आहे. तर मी ते कैचीवरती ॲक्शनवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर ज्या साईडचा भाग आपल्याला डिलीट करायचा आहे तो इथे ट्रिम राईटवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपला भाग डिलीट होऊ शकतात. ते तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आता थोडं पुढे जाऊया. बॅकग्राऊंड म्युझिक लावण्यासाठी इथे तुम्ही आयडियावर क्लिक करा. तर मित्रांनो, इथे तुम्ही आपले मताचे सॉन्ग पण टाकू शकता, तुम्ही ॲड करू शकता. तुम्ही थेट आपले व्हॉइस रेकॉर्डिंग पण इथे करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही सॉन्ग ॲड करू शकता, शॉर्ट म्युझिक ॲड करू शकता, रेकॉर्डेड करू शकता. तर अशा प्रकारचे मित्रांनो ते अपडेट आलेले आहेत. टेक्स्ट लिहायचा असेल तर लेअर टेक्स्ट निवडा. तर त्याच्यानंतर लेअरवरती क्लिक करायचं, इथून टेक्स्ट निवडायचं. त्यानंतर तुम्हाला जो पण टेक्स्ट ॲड करायचा आहे तो इथे लिहून घ्यायचा आहे. तर एक्झाम्पल मी यूट्यूब हा टेक्स्ट लिहितो. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण टेक्स्ट इथे ॲड करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही इथे फॉन्टचा कलर सुद्धा तुम्ही बदलवू शकतात. तर आपण बदलूया इथे कलर. तर आपण हा ठेवूया. चला, तर इथे कलर पण ॲड करू शकता आणि ॲनिमेशन बी तुम्ही ॲड करू शकता इथे. तर अशा प्रकारे आपण ॲनिमेशन इथे ॲड करून पाहूया. इन ॲनिमेशनवरती जाऊया. इथून कोणता पण एक सिलेक्ट करूया. चला, तर हा सिलेक्ट करूया आपण. त्याच्यानंतर आउटलाईन, थोडे टेक्स्टची आपण आउटलाईन करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही आउटलाईन करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो ट्रान्झिशन लावण्याला पण व्हिडिओ स्मूथ दिसते. फेड, झूम, वाईप असे अनेक ट्रान्झिशन उपलब्ध आहेत. याशिवाय इफेक्ट, स्टिकर्स आणि इमोजी पण लावू शकतो, जेणेकरून व्हिडिओ आकर्षण दिसेल. मित्रांनो, त्यानंतर ते की-फ्रेम ॲनिमेशन. टेक्स्ट किंवा इमोजी हलवायचा असेल, झूम करायचा असेल किंवा रोटेट करायचा असेल तर की-फ्रेम उपयोगी आहे. चला, तर आपण थोडं बघूया की-फ्रेम कशा पद्धतीने लावता येते. तर त्याला टेक्स्टवरती आपण की-फ्रेम लावूया. त्याला लेफ्ट साईडला ह्या प्लसचा आयकॉन दिसेल तुम्हाला इथे, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि हे जे यूट्यूब नाव आहे त्यांना आपण असं कोपऱ्यात घेऊन जाऊया थोडं. त्याच्यानंतर हे लास्टला आणखी की-फ्रेम लावूया आणि ह्या टेक्स्टला आपण मध्ये आणूया. अशा प्रकारे आणून घ्यायचं आहे. नमस्कार मित्र. तर सर्वात आधी मी या व्हिडिओची ऑडिओ बंद करून टाकतो. चला, तर आता पाहूया कसं की-फ्रेम लागली आपली. तर मित्रांनो, पाहू शकता आपली की-फ्रेम सेट झालेली आहे अशा प्रकारे.
तुम्ही लावू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला वाटते की व्हिडिओ स्लो फास्ट झालेला आहे, तर तुम्हाला स्लो करायचं आहे, ते सुद्धा आपण इथे करू शकतो. लेअरवरती सगळ्यात आधी लेअरवरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर स्पीड ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आपल्याला स्पीड कमी करायची असेल तर आपण अशा पद्धतीने कमी किंवा जास्त करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर मित्रांनो, तुमच्या व्हिडिओला पण तुम्हाला सिनेमॅटिक लुक द्यायचा असेल तर तुम्ही कलर ॲडजस्टिंग सुद्धा करू शकता. ती आहे लेअरवरती क्लिक करून आणि त्याच्यानंतर हे ॲडजस्टमेंटवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे तुम्ही कलर ॲडजस्टमेंट करू शकता. तर आपला व्हिडिओ एकदम भारी दिसेल. अशा प्रकारे तुम्ही कलर ॲडजस्टिंग करू शकता मित्रांनो. चला तर मी थोडं बहुत ॲडजस्टमेंट करूया. चला तर पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण कलर ॲडजस्टमेंट करू शकतो इथे सिनेमॅटिक लुक देण्यासाठी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली एडिटिंग इथे पूर्ण झालेली आहे. तर एडिटिंग पूर्ण झाल्यावर एक्सपोर्ट करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ते राईटवरती एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही रेव्होल्यूशन इथे तुम्ही आपल्या प्रकारे ॲडजस्ट करू शकता. तर मी इथे हाय करून टाकतो आणि त्याच्यानंतर सेव्ह ॲज अ व्हिडिओवर क्लिक करायचं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.